गुरुपौर्णिमेनिमित्त जर तुम्हाला कुठलीच सेवा करायला जमत नसेल तर किंवा वेळ नाही आहे किंवा घरात लहान मुलं आहेत किंवा तुमचा जॉब किंवा व्यवसायाच्या व्यापामुळे तुम्हाला हे करणं शक्य होत नाही आहे, तर तुम्ही हे 2 अध्याय अगदी 10 मिनिटात वाचून होतात. याचं पठण तुम्ही दररोज करू शकता. यासाठी कुठलीही वेळ नाही आहे. कोणत्याही वेळेत कोणत्याही ठिकाणी अगदी प्रवासात सुद्धा तुम्ही हे पठण करू शकतात. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये हे वाचायचे नाही आहे, कारण की हा दत्त महाराजांच्या भिक्षेचा टाईम असतो आणि दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये दत्ताची कुठलीही सेवा कधीही करायची नाही आहे. या सेवेमुळे साक्षात दत्त महाराज तुमचं रक्षण करतील. कोणतंही संकट तुमच्या कुटुंबावर असू द्या, तुमच्या जीवनामध्ये कोणतंही वादळ आलेलं असू द्या, कितीही बिकट परिस्थिती असू द्या, त्यातून दत्त महाराज तुम्हाला बाहेर काढतील. पहिल्या अध्यायामुळे आपल्या जीवनातील कोणत्याही संकटातून आपण बाहेर निघू, मनोशांती मिळते, समाधान प्राप्त होतं. तर हा अध्याय कोणता? तर तो आहे गुरुचरित्रातील 14वा अध्याय. या अध्यायातच असं सांगितलेलं आहे की सायनदेव नावाच्या एका ब्राह्मणाने आपल्या घरी श्री गुरूंना आपल्या घरी भोजनास बोलावले. त्याने व त्याच्या पत्नीने श्री गुरूंचा उत्तम पाहुणचार केला. त्या गुरूंना व त्या व्याधिग्रस्त ब्राह्मणांना सुग्रास्य भोजन दिले. त्या भोजनानंतर त्या ब्राह्मणाची उदरव्याधी कायमची गेली. या सेवेने प्रसन्न झालेल्या श्री गुरूंनी सायनदेवाला उत्तम आशीर्वाद दिले. तेव्हा तो म्हणाला, स्वामी, मी ज्याची चाकरी करतो तो ब्राह्मण घातकी असून तो माझा वध करणार आहे. मग आपला आशीर्वाद कसा मला फलद्रूप होणार? श्री गुरूंनी त्याला निशंक मनाने यवन भेटीस जाण्याचे सांगितले. त्याप्रमाणे तो यवन देवाकडे गेला असता अग्निदेवाचे भयंकर तेजस्वी रूप पाहून त्या यवनास ग्लानीच आली. तेवढ्यात त्याला स्वप्न पडले. त्यात कोणी ब्राह्मण शस्त्रघाताने आपला वध करत आहे असे दृश्य दिसले. त्याला भीतीने जाग आली. या ब्राह्मणाचा वध केल्यास आपलाही मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने सायनदेवाला वंदन केले. वस्त्राधिकाने सन्मान करून त्याला सुखरूप परत पाठवले. प्राणसुख टळले. सायनदेव श्री गुरूंना शरण गेला. गुरुकृपेने त्याचे कल्याण झाले. कालांतराने तो सहपरिवार गाणगापुरात जाऊन राहिला. श्री गुरूंचे शिष्यत्व पत्करून अहोरात्र सेवा करू लागला. असंच आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांमधून महाराज नेहमीच आपल्याला बाहेर काढतील. पण एक दिवस पठण केला, दुसऱ्या दिवशी गॅप दिला, चौथ्या दिवशी वाचलाच नाही, 5व्या दिवशी सकाळी वाचला, 6व्या दिवशी संध्याकाळी वाचला, तर अशा प्रकारे कधीही करायचं नाही. हे अध्याय वाचनाची एक तुम्ही वेळ ठरवायची आहे की मी सकाळी वाचेल आंघोळ वगैरे केल्यानंतर, किंवा मी दुपारी वाचेल 3 वाजता 4 वाजता, अगदी संध्याकाळपर्यंतही तुम्ही वाचू शकतात. पण एक वेळ ठरवायची आहे. असं नाही की आज सकाळी वाचला उद्या संध्याकाळी वाचला, असं कधीच करायचं नाही. त्यामुळे हे पठण करायची एक वेळ ठरवायची आहे. हा अध्याय तुम्ही कुठेही अगदी प्रवासातही तुम्ही वाचू शकतात, परंतु फक्त त्याची एक वेळ ठरवायची आहे. तर तुम्ही आता म्हणाल की ताई याचे नियम काय? तर याचे कुठलेही नियम नाही आहे. अगदी तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करायची गरज नाही किंवा पूजा मांडायची गरज नाही. अगदी तुम्ही जेवण करूनही तुम्ही अध्यायांचं पठण करू शकतात. फक्त या दिवशी नॉनव्हेज खायचं नाही आहे किंवा घरात पण बनवायचं नाही आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खाल्लं असेल त्या दिवशी ते अध्याय पठण करायचे नाही आहेत. हा एकच त्याच्यामध्ये तेवढा नियम आहे, कारण की नॉनव्हेज खाऊन आपण किंवा मग सकाळी देवपूजा झाल्यावर आपण अध्यायांचं पठण करून घ्यायचं आणि दुपारी मग तुम्ही खाऊ शकता. अशा पद्धतीने करायचं, कारण की गुरुचरित्र हा एक 5वा वेद मानला जातो. आता दुसरा अध्याय जो आहे तो गुरुचरित्रातील 18वा अध्याय आहे, जो लक्ष्मीप्राप्तीसाठी, कर्जमुक्तीसाठी, धनप्राप्तीसाठी अतिशय प्रभावी आहे. जो काही तुम्हाला प्रॉब्लेम आहे पैशासंबंधी, तर त्यासाठी तुम्ही हा गुरुचरित्रातील 18वा अध्याय पठण करू शकता. तुम्ही एकाच वेळेला बसून 14वा आणि 18वा अध्याय सोबत वाचू शकता. किंवा इतका वेळ जर नसेल
तर सकाळी देवपूजा झाल्यावर 14वा अध्याय वाचला आणि दुपारी तुमचे कामं वगैरे आवरल्यावर 18वा अध्याय वाचायचा, असंही तुम्ही करू शकता. चला तर 18व्या अध्यायाची कथा मी इथं थोडक्यात सांगितलेली आहे, तर तुम्ही नक्की ऐका. श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज नरसोबावाडी वास्तव्यास असताना जवळच असलेल्या अमरापूर गावात रोज भिक्षेसाठी जात असत. तेथे एक वेदाभ्यासी गरीब ब्राह्मण राहत असे. तो कर्ममार्गी होता. कोरडी भिक्षा मागून त्यावर स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह तो करायचा. त्याच्या अंगणात घेवड्याचा एक वेल होता. त्याला पुष्कळ शेंगा यायच्या. एखाद्या वेळी भिक्षा मिळाली नाही तर तो ब्राह्मण घेवड्याच्या शेंगांवरच गुजराण करायचा. अशा प्रकारे विपन्नावस्था असूनही तो घरी आलेल्या अतिथींचा नीट पाहुणचार करायचा. एके दिवशी श्री गुरु त्यांच्या घरी भिक्षेसाठी गेले असताना त्या ब्राह्मणाने त्यांचे प्रेमळ मनाने स्वागत केले. त्यांची पूजा केली. त्यांना भात व घेवड्याच्या शेंगांची भाजी खाऊ घातली. त्याच्या आतिथ्याने प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी त्याला, तुझ्या दारिद्र्याचे निरसन होईल, तुझ्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल असा आशीर्वाद दिला. मग ते घराबाहेर आले आणि तेथे लावलेला घेवड्याचा वेल समूळ उपटून निघून गेले. ते पाहून ब्राह्मणाच्या पत्नीला अतिशय वाईट वाटले. श्री गुरूंनी आमचे अन्न तोडले असे म्हणून ती रडू लागली. तेव्हा वेल उद्ध्वस्त करण्यात श्री गुरूंचा नक्कीच काहीतरी हेतू असला पाहिजे असे म्हणून त्याने पत्नीची समजूत काढली. वेल गोळा करून वाहत्या पाण्यात टाकला. त्याचे मूळ खोलवर गेलेले होते, तेही काढून टाकावे म्हणून तो जमीन खणू लागला. तर काय आश्चर्य, त्याला जमिनीत पुरलेला द्रव्यघट सापडला. ते पाहून ब्राह्मणाला व त्याच्या पत्नीला अपार आनंद झाला. त्या दोघांनी संगमावर जाऊन श्री गुरूंचे दर्शन घेतले व सर्व हकीकत सांगून त्यांचा जय जयकार केला. अशा प्रकारे श्री गुरूंच्या कृपेने त्या ब्राह्मणाचे दैन्य सरले. तो सुखाने कालक्रमणा करू लागला. अशा प्रकारे हे दोन्ही अध्याय जर तुम्ही रोज पठण केले तर तुमच्याही दारिद्र्याचे निरसन होईल. संकट, सुख, घरामध्ये अपार शांतता लाभेल. त्यामुळे जर जास्त सेवा करायला तुम्हाला टाईम नसेल तर दिवसातले 10 मिनटं काढून हे दोघी अध्याय तुम्ही नक्कीच पठण करा आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्यावरही असाच राहावा. त्यासाठी जितकी होईल तितकी सेवा, आपल्याकडून जेवढी सेवा होईल तेवढं करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. नमस्कार.